नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय आपल्या पार्ट ऑफ स्पीच. का आहे पार्ट ऑफ स्पीच. आता मागच्या वेळेस आपण काय बघितलं, नाऊन आणि त्याचे प्रकार. आणि आता आपण त्यालाच कंटिन्यू करतोय. मागच्या वेळेस आपण दोन त्याचे टॉपिक बघितले, मेन प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊन. आता आपण कंटिन्यू करतोय. तर बघा, आज करतो आपण सुरुवात कलेक्टिव्ह नाऊन पासून. बरोबर, का आहे कलेक्टिव्ह नाऊन. आता कलेक्टिव्ह नाऊन कशाला म्हणायचं बघा, डेफिनेशन काय म्हणते, अ कलेक्टिव्ह नाऊन इज अ नेम. कलेक्टिव्ह नाऊन इज अ नेम गिवन टू अ नंबर ऑफ थिंग्स टेकन ॲज अ होल, ग्रुप ऑर कलेक्शन. म्हणजेच काय, कलेक्टिव्ह नाऊन एक नाम आहे. बरोबर, ते कशाला दिलं जाते, नंबर ऑफ थिंग्सला. म्हणजेच काय, खूप साऱ्या गोष्टींना, वस्तूंना, व्यक्तींना. बरोबर, ते कशात ग्रुपमध्ये आहे, एकापेक्षा जास्त संख्येमध्ये आहेत. आणि ते कसे आहेत, होलमध्ये आहेत. बरोबर, होल म्हणजेच काय, ग्रुपमध्ये, कलेक्शनमध्ये आहेत. बरोबर, तर अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो, कलेक्टिव्ह नाऊन. काय म्हणतो आपण त्याला, कलेक्टिव्ह नाऊन. आता खाली काय एक्झाम्पल दिलेले आहेत, एक्झाम्पलवरून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं की बघा, आर टीम वन द मॅच. आर टीम वन द मॅच म्हणजेच काय, आमची टीम मॅच जिंकली. बरोबर, आर टीम वन द मॅच. वन काय, विनचा सेकंड फॉर्म. आर टीम वन द मॅच म्हणजेच आमची टीम मॅच जिंकली. आता बघा, याच्यामध्ये जे टीम आहे, बरोबर, टीम आहे. टीम कशी असते, एका व्यक्तीची बनलेली असते का, नाही. तर टीम कशी असते, एकापेक्षा जास्त लोकांची असते टीम. बरोबर, म्हणजेच काय, ग्रुप आहे. बरोबर, आणि ग्रुप आला म्हणजेच काय, कलेक्टिव्ह नाऊन. म्हणजे सेंटेन्समध्ये आपण जो टीम शब्द यूज केला तर तो काय आहे, सेंटेन्समध्ये तो आहे कलेक्टिव्ह नाऊन. आलं लक्षात. नेक्स्ट आहे, आय एम द मॉनिटर ऑफ माय क्लास. आय एम द मॉनिटर ऑफ माय क्लास म्हणजेच काय, मी का आहे, क्लासचा मॉनिटर आहे. आपण त्याला कॅप्टन वगैरे म्हणतो. बरोबर, तर आता बघा, क्लास जे आहे, बरोबर आहे, क्लास जे आहे, क्लास कसा असतो, एका विद्यार्थ्याचा असतो का, नाही. खूप सारे विद्यार्थी असतात, ग्रुपमध्ये असतात. बरोबर, तर त्याच्यामुळे क्लास कसा बनलेला आहे, एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा. बरोबर, म्हणजेच काय आहे, कलेक्शन आहे, ग्रुप आहे. आणि या सेंटेन्समध्ये क्लास जो आहे म्हणजे काय आहे, क्लास सेंटेन्समध्ये तो आहे कलेक्टिव्ह नाऊन. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, इंडियन आर्मी. इंडियन आर्मी फॉट ब्रेवली. इंडियन आर्मी फॉट ब्रेवली म्हणजेच काय, इंडियन आर्मी जी आहे तर ती कशी लढली, ब्रेवली. ब्रेवली म्हणजे काय, शूरतेने. फॉट म्हणजेच काय, लढली. बरोबर, फाईटचा सेकंड फॉर्म. बरोबर, फॉट म्हणजेच काय, लढली. आलं लक्षात. आता बघा, सेंटेन्समध्ये जो आर्मी शब्द आहे, बरोबर, आर्मी कशी असते, एका सैनिकाने बनलेली असते का, नाही. ते पण कशी असते, ग्रुपमध्ये असतात, त्यांची एक बटालियन असते. आलं लक्षात. तर ते कसेच कलेक्शनमध्ये असतात. त्याच्यामुळे आर्मी जो आहे या सेंटेन्समध्ये तर तो काय झाला, कलेक्टिव्ह नाऊन. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, अ क्राऊड गॅदर्ड देअर. क्राऊड गॅदर्ड देअर म्हणजेच काय, तिथे गर्दी झाली. तिथे गर्दी झाली. आता गॅदर्ड म्हणजे एकत्र होणे. बरोबर, गॅदर्ड म्हणजे काय, एकत्र होणे. तिथे काय झाली, गर्दी जमली. बरोबर. आता क्राऊड जो शब्द आहे, क्राऊड कशी, गर्दी कशी असते, एका लोकांची राहत नाही गर्दी, खूप सारे लोक असतात. बरोबर, म्हणूनच क्राऊड काय झाला आहे सेंटेन्समध्ये, क्राऊड झाला कलेक्टिव्ह नाऊन. होप तुमच्या लक्षात आलं असेल. अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बरोबर. नेक्स्ट आहे मटेरियल नाऊन. दुसरा टॉपिक काय आपला, म्हणजे त्याचा मुख्य प्रकार नाऊनचा तो आहे मटेरियल नाऊन. आता बघा, मटेरियल नाऊन कशाला म्हणायचं, डेफिनेशन काय म्हणते, a material noun is the word. Material noun is the word used for the substance of which things are made. बघा, आता मटेरियल नाउन काय एक शब्द आहे आणि कशासाठी यूज केला जाते, सबस्टन्स साठी. सबस्टन्स म्हणजे काय, पदार्थ. बरोबर, म्हणजे एखादा पदार्थ असेल. बरोबर, आणि त्याच्यापासून काय वस्तू बनलेल्या आहेत तर त्याला काय म्हणतो आपण, मटेरियल नाउन. आलं लक्षात. आता खाली काही सेंटेन्सेस आहेत, सेंटेन्सेसवरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं की बघा, पहिलं सेंटेन्स, कॉपर इज युजफुल मेटल. बरोबर, कॉपर इज युजफुल मेटल म्हणजेच काय, कॉपर जे आहे ते कसं आहे, एक महत्वाचं युजफुल मेटल आहे. बरोबर. आता याच्यामध्ये जो कॉपर आहे, बरोबर, कॉपर काय आहे, एक पदार्थ आहे, म्हणजेच काय, एक सबस्टन्स आहे. बरोबर, म्हणजेच कॉपर काय झाला, इथं एक मटेरियल नाउन झाला. बरोबर, कॉपर काय झाला, एक मटेरियल नाउन झाला. नेक्स्ट आहे
माय रिंग इज मेड ऑफ गोल्ड. माय रिंग इज मेड ऑफ गोल्ड म्हणजेच काय, माझी जी रिंग आहे हातामधली तर ती कशाने बनलेली आहे, गोल्डने बनलेली आहे, सोन्याने बनलेली आहे. म्हणजेच काय, सेंटेन्स मध्ये जे गोल्ड आपण शब्द वापरला तर गोल्ड कसा आहे, एक पदार्थ आहे, एक सबस्टन्स आहे, त्याच्यापासून ते रिंग बनलेली आहे. बरोबर. म्हणूनच जो गोल्ड आहे तो एक सबस्टन्स असल्यामुळे आपण गोल्ड जो आहे सेंटेन्स मध्ये कसा यूज होईल, म्हणजे मटेरियल नाउन सारखा. आलं लक्षामध्ये, कसा, मटेरियल नाउन सारखा. नेक्स्ट आहे ब्रास इज येलो. ब्रास इज येलो. आता ब्रास म्हणजेच काय, तांब. आलं लक्षात, ब्रास म्हणजेच काय, तांब. आणि सेंटेन्स म्हणणं काय आहे, ब्रास इज येलो म्हणजे तांब कसा आहे, पिवळा आहे. बरोबर. आता ब्रास सुद्धा काय आहे, पदार्थ आहे, एक सबस्टन्स आहे. आलं लक्षात. आणि ते सबस्टन्स असल्यामुळे आपण त्याला काय म्हणू, मटेरियल नाउन म्हणू. काय म्हणू त्याला आपण, मटेरियल नाउन. आलं लक्षात. अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये बिनधास्त लिहून पाठवा. आता बघा नेक्स्ट काय आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन. काय आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन. आता अब्स्ट्रॅक्ट नाउन कशाला म्हणायचं, डेफिनेशन बघा. An abstract noun is word used for an action, state or quality. Abstract noun काय आहे, एक नाम आहे. बरोबर. आणि ते कशासाठी यूज होते, जेव्हा आपण कशाबद्दल बोलतो, ऍक्शन बद्दल, स्टेट बद्दल. स्टेट म्हणजे काय, स्थिती, परिस्थिती, आणि किंवा मग क्वालिटी. बरोबर, आपली जे गुण असतात त्याच्याबद्दल बोलतो, तर तेव्हा आपण त्याला काय म्हणू, अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणू. आलं लक्षात. आता बघा खाली एक्झाम्पल करून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे काय होईल, लक्षात येईल. पहिलं एक्झाम्पल, ब्युटी इज ओनली 9 days वंडर. ब्युटी काय आहे, 9 दिवसाचं काय आहे, आश्चर्य आहे. बरोबर. ब्युटी इज ओनली 9 days वंडर. आता ब्युटी काय झाली, एक क्वालिटी झाली. ब्युटी काय झाली, एक क्वालिटी झाली, सौंदर्य. आलं लक्षात. म्हणजे स्वतः ब्युटी काय झालं, मग याच्यामध्ये अब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. काय झालं, अब्स्ट्रॅक्ट नाउन. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. आता सेंटेन्सचं म्हणणं काय, हसणं जे आहे ते काय प्रकारचं औषध आहे, बेस्ट मेडिसिन आहे. बरोबर. म्हणजेच लाफ्टर काय झालं, याच्यामध्ये एक ऍक्शन झाली. लाफ्टर काय झाली, एक याच्यामध्ये ऍक्शन झाली आणि त्याच्यामुळे जो लाफ्टर आहे तो काय झाला आपल्यासाठी, अब्स्ट्रॅक्ट नाउन झाला. आलं लक्षात. नेक्स्ट आहे, पॉवर्टी इज द ग्रेटेस्ट कर्स. बरोबर. पॉवर्टी इज द ग्रेटेस्ट कर्स म्हणजेच काय, गरिबी जी आहे एक खूप मोठा श्राप आहे. कर्स म्हणजे काय, श्राप. आलं लक्षात. कर्स म्हणजे काय, श्राप. गरिबी काय आहे, श्राप आहे. ग्रेटेस्ट म्हणजे मोठा श्राप आहे. बरोबर. पॉवर्टी काय झाली, मग इथं पॉवर्टी झाली स्टेट. काय आहे, परिस्थिती आहे, एक स्थिती आहे. बरोबर. स्टेट म्हणजेच काय, एक स्थिती आहे. बरोबर. म्हणून काय झालं, याच्यामध्ये आपण पॉवर्टी काय म्हणून यूज केला, एक अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणून काय केला, आपण त्याला यूज केलेला आहे. आलं लक्षात. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.